लोकहित चॅनलमधून लोकहित चॅनलतर्फे तुमचे सर्वांचे स्वागत। बैलगाडा शर्यतीमध्ये रुबाबदार या बैलाने मिळवला 71 हिंद केसरी मानाचा मुजरा व पहिला नंबर। अमनेर तालुका प्रतिनिधी BM गुरव यांच्याकडून अमोल नाना सोनोने राहणार खोपटा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर यांनी खूप कमी वयामध्ये 1 वर्षापूर्वी एक बैल विकत घेतला। त्याचं नाव त्यांनी रुबाब ठेवलं। यांना शंकरपटाच्या बैलगाडीचा छंद असल्यामुळे त्यांनी त्या बैलाला खूप लहानपणी खूप काही शिकवून त्यांच्यामध्ये गुण कौतुक सर्व एका युद्धाप्रमाणे निर्माण केले आणि त्यांनी आतापर्यंत 7-8 बक्षिसे सुद्धा या रुबाबदार बैलाने मिळवून दिली। कालच्या हिंद केसरी मैदानावर झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये या सर्व बैलाने 71 हा मानाचा किताब आपल्या गळ्यामध्ये घालून विजयश्री खेचून आणली। वास्तविकता आजच्या या खेळामध्ये संभाजीनगरच काय आजूबाजूच्या बऱ्याचशा जिल्ह्यातील जालना, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा आजच्या या शंकरपटाच्या कार्यक्रमाला बैल घेऊन आणि शंकरपटाच्या शौकीन असलेल्यांनी आपापले बैल टेम्पो 407 मध्ये घेऊन आलेले होते। हजारो रुपये त्यांनी त्यावर खर्च केले होते। शंकरपटाचा नाद काय असतो हे अमोल सोनोने यांनी आपल्याला सांगितले आहे। 71 मानाचा हिंद केसरी रुबाबाने माझा खोपटा या गावचे नाव जिल्ह्यात झळकले, त्याबद्दल मी माझ्या या रुबाब बैलाचे खूप खूप अभिनंदन करतो। या कामी त्यांना त्यांचे दोस्त मित्र दिलीप गुरव धावडेकर यांनी रुबाब हा महादेवाचा नंदी असून त्याने कसा आजचा किताब खेचून आणला त्याबद्दलही खूप काही सांगितले आहे। अमोल सोनोने यांनी सांगितले, आजच्या या शंकरपटाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता। माझा पहिल्यापेक्षाही सरस आणि चांगले बैल या शंकरपटामध्ये होते। सर्वांनी हजारो रुपये खर्च करून 4 चाकी गाड्यामध्ये बैल आणले होते। सर्व शौकीन आलेले होते, पण याने माझे नाव कमवले। त्यामुळे माझ्या दोस्त मित्रांनी आजचा माझा आनंद दुगुणित केला व जशी आपण नवरदेवाची मिरवणूक काढतो तशीच माझ्या या रुबाबदार बैलाची माझ्या खोपटा या गावामध्ये मिरवणूक काढून माझा आनंद दुगुणित केला। त्याकरता मी सर्व गावकऱ्यांचे, शंकरपट शौकीनाचे, मनात ज्यांनी साथ दिली सर्वांचे आभार मानतो, असेही शेवटी अमोल सोनोने म्हणाले। पाहूया कसा झाला या शंकरपटाचा कार्यक्रम। 71 हिंद केसरी हा रुबाब मानाचा नंबर 1चा बैल आणि मिळवलेला या कामी आम्हाला प्रशस्त चित्रीकरण आणि फुटेज मिळवून दिलेले आहे। आमचे कॅमेऱ्यामध्ये बद्ध केलेले आहेत आमचे कॅमेरामन सतीश बोराडे धावडेकर यांनी। फोटोमध्ये बघतच आहात जशी आपण नवरदेवाची मिरवणूक काढतो तशीच वाजत गाजत फटाक्याच्या धुमधडाक्यामध्ये खोपटा या गावातील सर्व गाव गल्लीमधून बैलांना फिरवण्यात आले। सर्व स्त्रियांनी औक्षण बैलाचे केले, रांगोळ्या काढून गावामध्ये बैलाची अशी मिरवणूक याच्या अगोदर कधी झाली नाही, पुढे होईल सांगता येत नाही, पण आज माझ्या रुबाब बैलाची निघाली। त्याबद्दलही मी सर्व गावकरी माझ्या या बैलाच्या मागे, जसं काही आपण नवरदेवाला लग्न लावायलाच घेऊन जात आहोत अशा पद्धतीने बैलाच्या मागे पुढे सर्व गावकरी नाचत होते, कुदत होते। दोस्त मित्र आबाल वृद्ध सर्वांनी उल्हास भऱ्या वातावरणामध्ये आनंद दुगुणित केलेला आहे। खरोखर काय आनंद काय असतो आजच्या या घटनेवरून मला समजले आणि असा दुगुणित होणारा आनंद पाहून मी खूप गदगद झालो। असेही 71 मानाचा हिंद केसरी रुबाब या बैलाला मिळाल्याबद्दल जो तो खोपटा गावामध्ये आबाल वृद्ध सैल महिला स्त्रियांनी सर्वांनी कौतुक केले आणि खरोखर उल्हास भऱ्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पूर्ण गावाच्या नजरेमध्ये एक मिरवणूक वरात निघत आहे अशाच पद्धतीने निघाला। सर्वांनी याचे कौतुकास्पद काम करून जसे आपण पोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणपोळीचा घास भरवतो तसा सुद्धा काही सवासिनींनी आपल्या घरी पुरणपोळीचा नैवेद्याचा घास सुद्धा या रुबाब नावाच्या बैलाला रुबाबदारपणे खाऊ घातला। आजची ही हिंद केसरी मानाचा मानकरी धान्याचा माल अमोल सोनोने यांच्या बैलाने मिळवला असून त्यानिमित्त गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व एकाच ठिकाणी येऊन सर्वांनी या बैलाचे व अमोल भाऊचे खूप खूप चांगल्या प्रकारे अभिनंदनही केल्याचे, जो तो गावकरीच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव निर्माण झाल्याचे दिसत होते। जसं काही लग्नच आहे, फटाके आतिषबाजी आपण पाहत आहात। खरोखर कौतुकास्पद काम या रुबाबदार बैलाने केलेले असून व्यवस्थितपणे
शिकवलेलं असल्यामुळे तो मानाचा हिंदकेसरी रुबाब 71 आपल्या छोट्याशा खोपटा तालुका सिल्लोड या गावामध्ये घेऊन आला। ती फारच कौतुकास्पद आमच्याकरिता असल्याचेही जो तो गावकरी, जो तो महिला, शेतकरी वर्ग ज्यांना ढोरांचा पक्ष, गुरांचा लळा आहे असे गावकरी जो तो आपापल्या परीने सर्वांना सांगतच होता आणि बेधुंदपणे धुंद होऊन या कार्यक्रमाच्या उत्साहामध्ये उल्हासित होऊन हर्ष उल्हासाने नाचत सुद्धा होता। नमस्कार, मी अमोल नाना सोनोने, राहणार खुपटा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। इथून मी हा बैल 12 महिन्यापूर्वी ह्या बैलाची नवीन खरेदी मी लहान असल्यामुळे मी याला शिकवणं खूप मेहनत घेतली आणि मागच्या वर्षी बसूनच हा मला जिथे नंबर घेऊन मला विजयी केलं। आणि कालचं मैदान काय करोडी येथील महाराष्ट्र हिंदी केसरी मैदान, त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित नसताना पण आम्हाला चांगल्या नंबराचं मानकरी करून माझ्या हा रुबाबने करून पहिला 5वा नंबर करून दिलेला आहे। मी पहिला, दुसरा, तिसऱ्या नंबराचा मानकरी राहिलेला आहे। आतापर्यंत किती सामने जिंकले त्यांनी आता पटाचे? सर, आता मागच्या वर्षीपासून गावगाड्याचा वासरू होतं ते मागच्या वर्षी त्यांना बऱ्याच ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा नंबर करून दिलेला आम्हाला आणि ह्या वर्षी त्यांना तरी पण 10-11 नंबराचा मानकरी आम्हाला करून दिलेलं। काय नाव आहे या बैलाचं? या बैलाचं नाव रुबाब नाव आहे, तर रुबाब सारखंच त्यांना राऊंड दाखवलं। म्हणजे आतापर्यंत कुठे कुठे सामने जिंकला बरं ते सांगू शकता का? आतापर्यंत आता मेखर ठिकाणी, साखरखेडा, पिंपळगाव, रेणुकाई आणि संभाजीनगरचे हे कोरोली, म्हणजे बरेच ठिकाणी, एक जवळचे आसपासचे तर बरेच ठिकाणचे नंबर त्यांना करून दिलेले सर आम्हाला। आज हा तुम्ही बैलाचा उत्सव साजरा करवले, याच्या मागचा उद्देश काय तुमचा? याच्या मागचा उद्देश असा आहे, महाराष्ट्र हिंदी केसरी मैदानामध्ये 1000 राणा बैल असताना एका फेऱ्यामध्ये आमचा बैल नामांकित नंबरात राहिला। त्याचमुळे आम्हाला अभिमान, त्याच्यामुळे आम्हाला थोडा आता त्याची मिरवणूक आनंद साजरा करायचा आहे।